ह्या त्यांचं हॉटेल आहे साई समर्थ श्री साई समर्थ कृपा. आणि हे बघा ते ह्यांच्या असे ना हे सगळे वस्तू मिळतात. पूर्ण गावठी सगळं मिळते. जसं कोकम असे या मिरची असे गावठी. जर कोणाला होया असेल तर तुम्ही कमेंटमध्ये DM करू शकता मला. माका DM करा. हे बघा ह्या कोंबडी वडा पीठ, ह्या कुलीत पीठ, डांगर पीठ, थालीपीठ, ही मिरची, काजूचे गर आणि म्हणजे आता त्या भरलायचंच नाही. आता सीझन जरा कमी असे पण त्यांची स्वतःची ते फॅक्टरी असे. ते ही बघा इथे स्वतःची त्याची फॅक्टरी असे काजूची. आता मी त्या लोक ठेवल्यासच बाजू का म्हणून म्हणजे आता चालू होईल पुढच्या महिन्याखांची. ते भैया आहेत. भैया काहीतरी आमच्या कोकणीमध्ये ह्याच्यामध्ये मराठीमध्ये बोला तुम्ही. काय तुमच्या इकडे काय काय भेटते ते? आपल्याकडे कोकण प्रोडक्टमध्ये बऱ्यापैकी आंबापोळी, फणसपोळी, सांडगी मिरची, ताक मिरची, पिठं सगळ्या प्रकारची मिळतात भाजणीची. त्यानंतर कोकम मिळतं, गोडं कोकम जे जेवणाला वापरतो आपण ते खारक आपलं आंबट कोकम ते पण मिळतं. त्यानंतर इतरमध्ये आमची स्वतःचा काजू व्यवसाय आहे. त्यामध्ये आता सीझनला काजूचं काम चालू होईल. सध्याला काजू संपलाय आता. त्यामध्ये आपल्याकडे मसाला काजू, खारा काजू आणि सालीवाला आणि सोललेला अशा प्रकारचा काजू उपलब्ध असतो इथे. त्यानंतर जेवणाची उत्तम सोय आपल्याकडे घरगुती प्रकारची. असं सगळं हॉटेल, काजू आणि कोकण प्रोडक्ट असं एक पूर्णतः आमचा एक सेटअप आहे. स्वतःची तुमची बाग आहे पूर्ण? आपली स्वतःची बाग आहे. 3 बाग आहेत आपल्या आणि आमचा साधारण टन 1.25 टन काजू निघतो. फार मोठ्या प्रमाणात नाही. आणि इतर इथल्या बाजूच्या शेतकऱ्यांकडून आम्ही काजू घेतो आणि तो प्रोसेस करतो. लोकांचा काजू फोडून देण्याचे पण आम्ही इथे हा व्यवसाय चालतो. अशा प्रकारे एक छोटासा आणि आमचा व्यवसाय चालू आहे सध्याला इथे अणुस्कुरा रोडला, पाचल अणुस्कुरा रोडला. आणि हा रोड जातो पुण्यासाठी? तुम्हाला मालवण गोवा जाण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तसे तिथून तुम्ही पुण्या मुंबईसाठी जायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला तो कराडला इथून बाहेर पडतो. कोल्हापूर इथून जवळ आहे 70 किलोमीटर फक्त. असं सगळं मध्यवर्ती ठिकाण आहे.